आई साथी आसरा वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना साई सिद्धी वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना आई साथी आसराकडनं प्रथम गोलंदाजी करताना रुपेश पांचाळ. प्रथम फलंदाजी प्रथमेश. पाहूया सुंदर बॉल परंतु अतिरिक्त रन नक्कीच. एक रनाची अतिरिक्त रनाची धाव संख्या 1. VPL 2024 तिसरा सामना. कुठलेच रन नाही. सुंदरसा फटकार परंतु नक्की एकच रन वरती समाधान. सुंदर गोलंदाजी रुपेश पांचाळ यांच्याकडनं. पाहूया वैभव भिल्लारे. नक्कीच शांततेने बॅटिंग करताना वैभव भिल्लारे. नक्की एकच रन. डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 5. चांगला असा फटकार आणि चांगला असं क्षेत्ररक्षण करता परंतु सीमेरेषेच्या बाहेर चौका. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता पण सीमेरेषेच्या बाहेर चौका. सुंदर असा फटका प्रथमेश यांच्याकडनं. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. प्रथम ओव्हर करताना रुपेश पांचाळ. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. नक्कीच अतिरिक्त ची भर पडताना संघाची धावसंख्या झालेली आहे 10. सुंदर असा फटकार. चांगला क्षेत्ररक्षण साळवी यांच्याकडनं. 1 ओव्हर समाप्त. संघाची धावसंख्या झालेली आहे 11. दुसरी गोलंदाजी करताना यश साळवी. पहिलाच बॉल अतिरिक्त रन. 1 रनाची धाव संख्या पडताना 12 रन. परत एकदा नो बॉल आणि रनआउट. वैभव भिल्लारे. अतिशय सुंदर असा निरीक्षण यश साळवी यांच्याकडनं. एक विकेट नंतर दुसरे फलंदाज आलेले आहेत संकेत जाधव. परत एकदा प्रथमेश सामना करत आहे यश साळवी यांचा. सुंदर असा फटकार. चांगला असा सिद्ध आणि सीमेरेषेच्या बाहेर चौका. खराब क्षेत्ररक्षण सचिन चौधरी यांच्याकडनं. क्षेत्ररक्षण बदली करत यश साळवी यांनी रुपेश पांचाळ यांना तिथं
चौक्याच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 17. 1 रनवरती समाधान. संकेत जाधव पाहूया यश सालवी यांचा सामना करताना. धावसंख्या 18. 18. सुंदर फटकार. 1 रनवरती समाधान. दुसरा षटक 19 धावा. चांगला फटकार परंतु नक्कीच एकच रन भेटल. चांगली रनिंग संकेत जाधव यांच्याकडनं. सुंदर फटकार. चांगला प्रयत्न. 1 रन. संघाची धावसंख्या झालेली आहे 21. सुंदर फटकार आणि पंचांचा निर्णय चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना प्रथमेश. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 25. परत एकदा रुपेश पांचाळ सामना करत आहे संकेत जाधव. सुंदर कट परंतु 1 रनवरती समाधान. 1 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 26. आणि अपील नक्कीच रनआउट. स्टंपिंग आउट केलेलं आहे. अतिशय सुंदर असा स्टंपिंग. पंचांचा निर्णय 2. पंचांचा निर्णय 2 डिक्लेअर आहे. चांगला असा परंतु नक्की डिक्लेअर. 1 डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 30. तिसरा ओव्हर 2 चेंडू शिल्लक 30 रन आणि नो बॉल. पंचाचा निर्णय नो बॉलाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाले 31. 31. नक्कीच एकच रन भेटलेला आहे. संकेत जाधव यांना 2 लगातार बाउंड्री मारले तर आकाश चली यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे जाहीर. (32) 33. 3 ओव्हर समाप्त 33 रन. शेवटचं षटक घेऊन आलेले पिंट्या चौधरी सचिन चौधरी. पाहूया निलेश पवार सामना करत आहे. चौथा षटक प्रथम बॉल टाकताना सचिन चौधरी.
जुने खेळाडू सचिन चौधरी. चांगला अशी बॉलिंग, परंतु मी 1 रनवरती समाधान. चांगला असा क्षेत्ररक्षण यश साळवी यांच्याकडनं. सुंदर असा फटकार, परंतु पंच निर्णय 6 हिट आउट. साई सिद्धी वॉरियर्स 3 बाद 34. शेवटचा षटक पाहूया. प्रवीण गुंटे पाटील आपल्या संघाची धावसंख्या किती पुढे घेऊन जाणार आहे. पुढील सामना रिद्धी सिद्धी स्पोर्ट वर्सेस देवा सुपर किंग. दोन्ही संघाच्या कप्तानांना पुढे टॉस साठी मी आमंत्रित करतोय. रिद्धी सिद्धी स्पोर्ट आणि देवा सुपर किंग. चांगला फटकार आणि सीमेरेषेच्या बाहेर चौकार. प्रवीण गोंते पाटील अतिशय सुंदर फलंदाजी करताना संघाची धावसंख्या झालेली आहे 39. साई सिद्धी वॉरियर्स 39. 4 बॉल झाले. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. शेवटची ओव्हर. नक्कीच एकच रन भेटल. शेवटचा चेंडू निलेश पवार वर्सेस सचिन पिंट्या चौधरी. पाहूया. चांगला फटकार आणि सीमेरेषेच्या बाहेर चौकार. मी पुढील सामना रिद्धी सिद्धी वॉरियर्स वर्सेस देवा सुपर किंग दोन्ही संघाच्या कप्तानला मी आमंत्रित करतोय की त्यांनी टॉस साठी पुढे यायचं आहे. आणि मी आपले पाहुण्यांपैकी अजय गराडे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी टॉस नाणेफेक करायचे. इकडे चावी होती एक, ती R15 ची, ती त्यांना भेटलेली आहे. कोण होती ती समोर? आई साथी असरा यांना 45 चा टार्गेट आहे. पुढील सामना रिद्धी सिद्धी स्पोर्ट वर्सेस देवा सुपर किंग. नाणेफेक देवा सुपर किंग यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आई साथी असरा यांना भले मोठं आव्हान 45 रन्स. पाहूया आव्हान पेलतील का. प्रथम फलंदाजीसाठी यश साळवी, देव माडिक आणि यश साळवी प्रथम जोडी. 45 रनचा टार्गेट आहे. पाहूया आई साथी असरा
टार्गेट चेस करते. चांगला फटकार. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रथमेश कडनं. 4 रन वाचवलेले प्रथमेश यांनी. चांगला फटकार आणि किती रन झाले रे? निलेश पवार अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आणि अतिरिक्त रन एक. डिक्लेअर ना? नो बॉल आहे. नो बॉल प्लस 1 डिक्लेअर. संघाची धाव संख्या 4. पाहूया यश साळवी सुंदर अशी फलंदाजी. परत एकदा पंचांचा निर्णय नो बॉल. 5 रन झालेले. संघाची धाव संख्या 5. 4 होते ना नंतर. चांगला फटकार आणि सीमेरेषेच्या बाहेर चौकार. यश साळवी धडाकेबाज फलंदाज. मेडिकल टीम फलंदाजाला दुखापत झालेली आहे. स्प्रेची व्यवस्था करा. संघाची धाव संख्या 9. स्प्रे सतीश नागपुरे कृपया फर्स्ट किट आणायचे. सतीश नागपुरे पाच बॉल 9 रन. 9
यश साल्वी फलंदाजीसाठी योग्य असेल तर त्यांनी फलंदाजी करायची आहे. फिट अँड फाईन यश साल्वी परत एकदा सामना करत आहे निलेश पवार यांच्या. 5 बॉल. दोन नो. 5 बॉल झाले 2 नो आहेत ना 5 बॉल आहेत 7 टाकलेत त्यांनी 7 प्रथम गोलंदाजी निलेश पवार. 5 चेंडू आणि चांगला असा पटकार. चांगला तर क्षेत्ररक्षण प्रवीण गोंते पाटील यांच्याकडनं. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 10. 45 रनचा टार्गेट आहे. पाहूयात 18 बॉल बाकी आहेत आणि 35 रनची आवश्यकता आहे. 45 रनचा टार्गेट. सामना करत आहे परत एकदा यश साळवी. फर्स्ट किट संकेत जाधव सुंदर असा गोलंदाज आणि अतिशय सुंदर अशी अपील केलंय परंतु अंपायर नट आउट. पंचाचा निर्णय नट आउट. सुंदर अशी गोलंदाजी संकेत जाधव यांच्याकडनं. 1 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 11. देव महाडिक पाहूया संकेत जाधव यांचा सामना करताना. अतिशय सुंदर असे आणि चालाकीने स्टंपिंग घेतलेली आहे वैभव पिल्लारे यांना. देव महाडिक स्टंपिंग आउट. प्रथम पहिला विकेट देव महाडिक यांच्या स्वरूपाने. दुसरं फलंदाजीसाठी आलेले आहे प्रथमेश कळंबे. धडाकेबाज फलंदाज अशी ओळख आहे त्यांची प्रथमेश कळंबे. पाहूया आपल्या संघाचा टार्गेट साठी त्यांची काय मदत होते. परत एकदा संकेत जाधव सामना करत आहे प्रथमेश कळंबे. सुंदर असा 9 बॉलाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये 2 रनाची भर पडताना संघाची धावसंख्या झालेली आहे 13. आई साथी असरा या संघाची धावसंख्या झालेली आहे 13. दुसरे गोलंदाज संकेत जाधव. परत एकदा यश साळवी. चांगला फटकार परंतु अपील केले पण नट आउट. पंचांचा निर्णय हा नट आउट आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षण गोलंदाज संकेत जाधव यांच्याकडनंच. संघाची धावसंख्या 13. चांगला फटकार परंतु 1 रन होती समाधान. संघाची धावसंख्या झालेली 14. टार्गेट 45 रनचा आहे. 1-2 रनाने काय होणार नाही. आई साथी असरा या संघाला माहिती असेल. चांगला फटका परंतु चांगला असा क्षेत्ररक्षण
नक्की डिक्लेअर भेटल. 2 रनाचा डिक्लेअर आहे. 2 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 15-16. चांगला फटकार आणि सीमेरेषेच्या बाहेर चौकार. धडाकेबाज प्रथमेश कळंबे फलंदाज. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही 25 रनाची आवश्यकता. 12 बॉल 25. 12 बॉल 25 रनाची आवश्यकता. पाहूया प्रथमेश कळंबे आणि यश साळवी आई साथी आसरा या आपल्या संघासाठी विजय खेचून घेतील का रिद्धी सिद्धी वॉरियर्स, साई सिद्धी वॉरियर्स. एक रनच्या मदतीने 21. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निलेश पवार यांच्याकडनं, परंतु 1 रन डिक्लेअर भेटेल. 1 रनची मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 2 चेंडू, तिसरी ओव्हर. चांगला फटकार, परंतु 1 रनवरती समाधान. 1 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 23. 45 रनाचा पल्ला आहे. पाहूया यश साळवी यांच्या फलंदाजीतनं काय होतंय. अतिशय सुंदर असा फटकार आणि सीमेरेषेच्या बाहेर नक्कीच चौका. 4 रनाची भर पडताना संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 4 बॉल झालेत. अतिशय सुंदर असा फटका, परंतु 1 रन होती समाधान. अठ्ठावीस रन झालेले आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. 28 रन, 45 रनचा टार्गेट. पाहूया प्रथमेश कळंबे धडाकेबाज फलंदाज. अतिशय सुंदर असा फटकार आणि चौकार. सामन्यामध्ये परत एकदा कमबॅक करताना आई साथी आसरा 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 32. 6 बॉल 13 रनाची आवश्यकता. प्रथमेश कळंबे आणि यश साळवी पाहूया आई साथी आसरा या संघाचा विजय खेचून घेत आहेत की साई सिद्धी वॉरियर्स यांना रोखतायत. सुंदर असा सामना, रोमांचक असा सामना. शेवटची ओव्हर. 6 बॉल 13 रनाची आवश्यकता. अतिशय सुंदर असा रोमांचक सामना. शेवटच्या 6 बॉल 13 रनाची आवश्यकता. आई साथी आसरा हा विजय खेचून घेत आहेत की साई सिद्धी वॉरियर्स यांना रोखतायत. पाहूया. शेवटच्या
ओव्हर घेताना वैभव भिल्लारे, यश साळवी सामना करत आहे. चांगला असा चेंडू, परंतु पंचांचा निर्णय आउट, रनआउट. प्रथमेश कळंबे यांच्या स्वरूपात विकेट गेलेली आहे. त्यांची जागा सांभाळताना गौरव माडिक. पाच चेंडू शिल्लक, 13 रनची आवश्यकता. ज्या प्रकारे कमबॅक केलेला आई साथी असर या संघाने सामन्यामध्ये यश साळवी, पाहूया वैभव भिल्लारे यांचा सामना करताना 5 चेंडू 13 रनांची आवश्यकता. खराब चेंडू, नो बॉलाच्या मदतीने नक्कीच 2 रनांची भर पडलेली आहे. परत एकदा सामना कमबॅक करताना 5 बॉलामध्ये 11 रनांची आवश्यकता. सुंदर असा सामना आई साथी असरा वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स. पाहूया गौरव माडिक, अतिशय सुंदर फटकार, परंतु अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण संकेत जाधव यांच्याकडनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण संकेत जाधव यांच्याकडनं. कौतुक करावं तेवढा कमी आहे. त्यांनी 3 रन वाचवलेले संकेत जाधव यांनी. प्रथमेश ओंकार भोईर, शेवटचे 4 चेंडू, 10 रनाची आवश्यकता. पाहूया यश साळवी सामना करत आहे वैभव भिल्लारे यांचा. सुंदर असा फटकार, परंतु कुठलाही रन न घेता 3 चेंडू मध्ये 3 बॉल 10 रनाची आवश्यकता. आई साथी असरा या संघाला 3 बॉलांमध्ये 10 रनाची आवश्यकता. वैभव भिल्लारे, सुंदर परंतु खराब गोलंदाजी. वैभव भिल्लारे 2 रनाची भर पडलेली आहे याच्यामध्ये. 3 बॉलांमध्ये 8 रनाची आवश्यकता. अतिशय रोमांचक सामना. 3 बॉल 8 रनाची आवश्यकता. सुंदर फटका आणि 6 आउट. खूप गाई यश साळवी यांच्याकडनं. प्रयत्न चांगला होता, परंतु फटका बसलेला आहे षटकार मदतीत. 2 बॉल 8 रन, 2 बॉल 8 रन. आई साथी असरा या संघाला 2 बॉलांमध्ये 8 रनाची आवश्यकता. आणि फलंदाजीसाठी उतरलेले सचिन चौधरी, जुने खिलाडू, तडफदार बॅट्समन सचिन चौधरी. पाहूया आपल्या संघासाठी विजय खेचून घेत आहे की साई सिद्धी वॉरियर्स हा विजयाला रोखत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी वैभव भिल्लारे यांच्याकडनं. चांगला फटकार, परंतु डिक्लरच्या मदतीने 2 रनाची भर पडताना शेवटचा चेंडू 1 बॉल 6 रनाची आवश्यकता. कप्तान यश साळवी त्यांना टीप देताना
शेवटचा चेंडू 6 रनाची आवश्यकता. पाहूया सामन्यामध्ये काय गबल चमत्कारच करू शकतो आणि आज 6 रन गेलेले आहेत पण ते हिट आउट आहेत. पुढील